मेडिकलमध्ये 2 रुपयाला मिळणारी फर्स्ट एड स्ट्रीप कशी तयार झालेली माहिती आहे? स्टोरी बिहाइंड फर्स्ट एड बँडेज ऐकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही गोष्ट आहे 1920च्या काळातली. जोसेफिन नाईट नावाची एक स्त्री सतत स्वयंपाकघरात काम करताना काही ना काही जखमा होणं, हात भाजणं हे रोजचं झालेलं. मात्र त्या काळी जखमांवर स्वच्छतेसह मलमपट्टी करण्यासाठी काही खास पर्याय नव्हते. तेव्हा सर्वसाधारणपणे जखमांवर पट्टी गुंडाळली जायची. जेव्हा या वारंवार होणाऱ्या जखमांबद्दल जोसेफिनने तिच्या पतीला सांगितलं, तेव्हा त्याच्या डोक्यात विचार आला की या जखमांवर लावायला स्वच्छ आणि वॉटरप्रूफ असा पर्याय काढता आला तर. जोसेफिनचा पती अर्ल डिक्सन, जो जॉन्सन अँड जॉन्सनचा कापूस खरेदीदार होता, त्याने अँटीसेप्टिक कॉटन गॉज आणि सर्जिकल ॲडेसिव्ह टेप अशा घटकांचा वापर करत एक गुंडाळून ठेवण्यासारखा रोल तयार केला, ज्यामधून त्याची पत्नी हवी तेवढी टेप कापून जखमेवर लावू शकेल. लवकरच अर्ल डिक्सनच्या असं लक्षात आलं की जो टेपचा रोल जोसेफिनच्या जखमांवर काम करू शकतो, तो रोल बाकी लोकांनाही उपयुक्त ठरेल. लगेचच अर्ल डिक्सनने याबाबत त्याच्या कंपनीच्या बॉस सोबत चर्चा केली आणि त्यांनाही ती कल्पना चांगलीच आवडली आणि ब्रँड ॲडेसिव्ह बँडेजच्या निर्मितीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात त्याला फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही, पण हळूहळू लोकांना त्याची उपयुक्तता समजू लागली आणि आता मात्र या बँडेज चांगल्याच लोकप्रिय आहे. बँडेजची ही कथा तुम्हाला माहिती होती का? कमेंट करून नक्की सांगा आणि संवाद सेतूला फॉलो करायला अजिबात विसरू नका.